आपल्याला आईचं प्रेम लगेच दिसतं, पण बाबांचं प्रेम समजायला आयुष्य लागतं. ही गोष्ट आहे अशा एका मुलाची ज्याला बापाचं प्रेम समजलं, पण खूप उशिरा. अभिजित एका छोट्या गावात राहायचा. घरात आई वडील आणि तो. वडील दिवसभर मजुरी करायचे. सूर्य डोक्यावर असो किंवा पाऊस असो, ते कधीच काम चुकवत नव्हते. पण अभिजितला त्याचा अभिमान नव्हता. त्याला वाटायचं, माझे बाबा काहीच नाहीत, फक्त एक मजूर. शाळेत त्याचे मित्र त्याच्या वडिलांबद्दल सांगायचे. कोणाचे बाबा डॉक्टर तर कोणाचे इंजिनियर. अभिजित मात्र शांत बसायचा. एक दिवस मित्राने विचारलं, तुझे बाबा काय करतात? तो लाजून म्हणाला, ते काही काम करत नाहीत. त्या दिवशी त्याने स्वतःच्या बाबाचा अपमान केला. वडील रोज थकून घरी यायचे, पण हातात काहीतरी असायचं. कधी चॉकलेट, कधी वही. ते हसत म्हणायचे, हे घे बाळा. अभिजित मात्र थंडपणे घ्यायचा. ना धन्यवाद ना प्रेम. वडील फक्त हसायचे. एक दिवस अभिजित रागात म्हणाला, तुम्ही काहीच करू शकत नाही. माझे मित्राचे बाबा मोठे आहेत, तुम्ही नाही. हे ऐकून वडील काही क्षण शांत राहिले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. फक्त एवढंच म्हणाले, एक दिवस तुला समजेल. अभिजितला मोठं व्हायचं होतं. शहरात जाऊन शिकायचं होतं, पण पैसे नव्हते. एक दिवस वडील म्हणाले, तू शहरात जा, मी सगळं पाहतो. अभिजित आश्चर्यचकित झाला. वडील दिवस रात्र काम करू लागले. जास्त मजुरी, जास्त वेळ. कधी कधी उपाशी राहायचे, पण पैसे साठवत होते. अभिजितला काहीच माहीत नव्हतं. अभिजित शहरात गेला. नवीन मित्र, नवीन आयुष्य. तो हळूहळू वडिलांना विसरू लागला. फोनही कमी झाले. वडील मात्र रोज फोनची वाट बघायचे. एक दिवस वडिलांनी फोन केला, बाळा कसा आहेस? अभिजित म्हणाला, मी बिझी आहे, नंतर बोलतो. तो कॉल शेवटचा ठरला. काही दिवसांनी गावातून फोन आला, तुझे बाबा आजारी आहेत. अभिजित घाईघाईने गावात गेला. तो घरात गेला. वडील अंथरुणावर होते, कमजोर थकलेले. अभिजित रडत म्हणाला, बाबा. वडील हसले. ते म्हणाले, तू मोठा हो, बस एवढंच स्वप्न आहे. आईने सांगितलं, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी कर्ज घेतलंय, दिवस रात्र काम केले आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही. अभिजितच्या पायाखालची जमीन सरकली. अभिजित रडत म्हणाला, बाबा मला माफ करा, पण आता वेळ निघून गेली होती. वडिलांनी त्याचा हात पकडला आणि हळूच डोळे मिटले. त्या दिवशी अभिजितला समजलं, बापाचं प्रेम शब्दात नसतं, ते त्याच्या घामात, त्याच्या त्यागात असतं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. बाबाचं प्रेम शांत असतं, पण तेच सर्वात मोठं असतं. त्याची किंमत वेळेत ओळखा, उशीर होऊ देऊ नका.